उपअभियंता पोबडे यांच्या अथक परिश्रमाने तळोजा MIDCतील परिस्थिती पूर्ववत. उद्योजकांकडून कौतुकाचा वर्षाव. गेल्या काही दिवसांपासून पनवेलसह परिसरात पावसाचा जोर वाढला असल्याने ठिकठिकाणी पाणी साचत आहे. पावसाचे पाणी साचल्याने तळोजा औद्योगिक वसाहतीत पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली. मात्र औद्योगिक वसाहतीतील उपअभियंता दीपक बोबडे पाटील यांनी वेळेस प्रसंगावधान राखत परिस्थिती सावरल्याने मोठे नुकसान टळले आहे. श्री बोबडे यांच्या कामगिरीचे तळोजा परिसरातील नागरिकांमधून कौतुक होत आहे. 8 ते 10 दिवसांपूर्वी तळोजा परिसरात अतिवृष्टी सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. मुसळधार पावसामुळे तळोजा औद्योगिक वसाहतीतील काही कारखान्यांमध्ये पाणी शिरून तेथील मशीन, संगणक व थोडाफार कच्चा माल भिजल्याने नुकसान झाले. अर्धवट नाले सफाई झाल्यामुळे पावसाचे पाणी साचून राहिले. त्यामुळे काही कारखाने व घरामध्ये पाणी शिरल्याचा आरोप कारखानेदारांनी केला. यातील काही बाबींमध्ये तथ्य असेलही, पण सामंजस्याने मार्ग काढला तर आपल्यावरचे संकट टाळता येऊ शकते, अशी भूमिका उपअभियंता दीपक बोबडे पाटील यांनी मांडली. भरतीमुळे तळोजा औद्योगिक वसाहतीसह सर्वत्र पाणी साचल्याची घटना घडली आहे, असे श्री बोबडे यांनी पाहिल्यानंतर कर्मचारी यंत्रणेच्या मदतीने काही तासातच औद्योगिक परिसरातील साचलेले पूर्ण पाणी काढून परिस्थिती पूर्ववत केली. यानंतर कितीही पाऊस झाला तरी अशा प्रकारचे पाणी साचून कारखानदारांचे नुकसान होऊ नये यासाठी खबरदारीच्या उपाययोजना म्हणून परिसरात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. फारच थोड्या कालावधीमधील उपअभियंता बोबडे यांच्या भूमिकेमुळे कारखानदारांचे मोठे नुकसान होण्यापासून वाचले, अशी भावना परिसरातील उद्योजकांनी व्यक्त केली. ब्युरो रिपोर्ट, पनवेल, कोकण संध्या न्यूज. पनवेल, नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राइब करा कोकण संध्या न्यूज चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.